तर आज होती मित्रांनो वेळामुषा आणि वेळामुषाला सर्व गावकरी शेतात जातात आणि पूजा करतात आणि त्याचं एक स्पेशल जेवण पण असतं जे की असतं आंबील भज्जी अजून खीर वगैरे काही काही आणि खीर म्हणलं की तुम्हाला छान वाटत असेल, पण मला खीर हा प्रकारच अजिबात आवडत नाही आणि मम्मी मला खीर खाण्यासाठी दरवर्षीच खा खा असं करत असते. आणि आमच्या शेतामध्ये ब्रह्मदेव आहेत, तर आम्ही निवेद दाखवायला गेलो होतो. आणि गावामध्ये छोटी मोठी कसली का पूजा असते ना, निवद हे कंपल्सरी असतंच. निवद म्हणजे मी जसं की म्हणलं त्या दिवशीचं स्पेशल जेवण, तेच निवद म्हणून देवांना दाखवतात. निवद दाखवल्यानंतर आम्ही सर्वजण बसून जेवलो आणि नंतर गेलो होतो आम्ही शेताची सैर करायला. तिथे आम्हाला दिसलं बोराचं झाड आणि त्या बोराच्या झाडाला बोरं पण लागले होते. आणि बोरं कुणाकुणाला माहीत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा, कोणी कोणी बोरं बघितलेत आणि त्याचं झाड बघितलं. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेट फॉर नेक्स्ट व्हिडिओ. बाय. तर आज होती मित्रांनो वेळामुषा आणि वेळामुषाला सर्व गावकरी शेतात जातात आणि पूजा करतात आणि त्याचं एक स्पेशल जेवण पण असतं जे की असतं आंबील भज्जी अजून खीर वगैरे काही काही आणि खीर म्हणलं की तुम्हाला छान वाटत असेल, पण मला खीर हा प्रकारच अजिबात आवडत नाही आणि मम्मी मला खीर खाण्यासाठी दरवर्षीच खा खा असं करत असते. आणि आमच्या शेतामध्ये ब्रह्मदेव आहेत, तर आम्ही निवेद दाखवायला गेलो होतो. आणि गावामध्ये छोटी मोठी कसली का पूजा असते ना, निवद हे कंपल्सरी असतंच. निवद म्हणजे मी जसं की म्हणलं त्या दिवशीचं स्पेशल जेवण, तेच निवद म्हणून देवांना दाखवतात. निवद दाखवल्यानंतर आम्ही सर्वजण बसून जेवलो आणि नंतर गेलो होतो आम्ही शेताची सैर करायला. तिथे आम्हाला दिसलं बोराचं झाड आणि त्या बोराच्या झाडाला बोरं पण लागले होते. आणि बोरं कुणाकुणाला माहीत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा, कोणी कोणी बोरं बघितलेत आणि त्याचं झाड बघितलं. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेट फॉर नेक्स्ट व्हिडिओ. बाय.